सुजय विखेंची निवडणूक आयोगाकडे 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी। विखेंनी 18,88,000 रुपयांचे शुल्कही भरलं। कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार केपी पाटील महाविकास आघाडीच्या मार्गावर, सूत्रांची माहिती। प्रकाश आंबेडकरांनी लक्ष्मण हाकेंना पाणी प्यायला दिलं। ओबीसींचं आरक्षणाचं ताट वेगळंच असायला हवं, आंबेडकरांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या स्थगितीसाठी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता। आमदार अपात्रताबाबतची सुनावणी प्रलंबित असल्यानं ठाकरे गट आक्रमक। विधान परिषदेसाठी 11 पैकी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात। महाविकास आघाडीकडून तिसऱ्या उमेदवाराबाबत चाचपणी। महाविकास आघाडीने उमेदवार दिल्यास प्रत्यक्ष निवडणुकीची शक्यता।